धीराची होती। तेव्हा पती गेल्यानंतर तिने सोनाली आणि त्यांच्या बिझनेसचा खंबीरपणे सांभाळ केला। सोनाली आणि त्यांच्या टीमला एक सॉफ्टवेअर रिसर्चसाठी 6 महिने अमेरिकेला जाण्याचा चान्स आला। श्रेयसने आनंदाने तिला जाण्याची परवानगी दिली, कारण तिने आपल्या करिअरमध्ये खूप प्रगती करावी असे त्याला वाटायचे। त्याप्रमाणे सोनाली आणि तिच्या ग्रुप बरोबर अमेरिकेत गेली होती आणि त्याला साधारण 4 महिने झाले होते। श्रेयसला सोनालीशिवाय एकटे राहून थोडा कंटाळा आला होता, पण आता फक्त जेमतेम 2 महिने राहिले आहे। कालच त्याला त्याच्या सासूबाईचा पुण्याहून फोन आला की त्यांचे सोनालीशी फोनवर बोलणे झाले होते आणि सोनालीला श्रेयसची थोडी काळजी वाटत होती, म्हणून तिने आपल्या मम्मीला म्हणजे श्रेयसच्या सासूबाईंना थोडे दिवस बँगलोरला त्याच्याकडे जाऊन राहण्याबद्दल सांगितले। त्याप्रमाणे त्याची सासूबाई काही दिवसांकरिता त्याच्याकडे राहायला येत होत्या। त्याला खूप आनंद झाला की थोडे दिवस त्याला सासूबाईची कंपनी मिळेल आणि वेळही जाईल। त्याची सासूबाई संध्याकाळच्या ट्रेनमध्ये येणार होती, म्हणून तो तिला रिसीव्ह करायला रेल्वे स्टेशनवर आला होता। ट्रेन यायला 5-10 मिनिटाचा कालावधी होता आणि तो आतुरतेने ट्रेनची वाट पाहत होता। शेवटी एकदाची ट्रेन आली आणि थोड्या वेळात त्याने बॅग घेऊन येणाऱ्या सासूबाईंना पाहिले। त्यांना पाहून त्यांना आनंद झाला आणि त्याने हात हलवून त्यांचे लक्ष वेधून घेतले। जवळजवळ वर्षभरानंतर त्याने आपल्या सासूबाईंना पाहिले। सोनाली अमेरिकेला जाताना त्या येणार होत्या, पण त्यांच्या फार्मच्या कामामुळे त्यांना यायला जमलेच नव्हते। तेव्हा आता इतक्या दिवसांनी त्यांना पाहून तो खुश झाला। श्रेयसची सासू 40च्या घरात होत्या। देखणे रूप, उंच अंगकाठी आणि ठसठसीत बांधा असलेल्या सीमा अजूनही तरुण वाटायच्या। सोनालीचे सौंदर्य आणि आकर्षक अंगकाठी तिला आपल्या आईकडूनच मिळाली होती। तेव्हा श्रेयसला सोनालीप्रमाणे सुंदर सासूचा अभिमान होता। त्या जवळ आल्यावर श्रेयसने वाकून त्यांच्या पायाला हात लावला। सीमाने लगेच त्यांच्या खांद्याला धरून त्याला वर केले आणि त्याला प्रेमाने आलिंगन दिले। इतक्या दिवसांनी आपल्या जावयाला पाहून सीमांनाही फार आनंद झाला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले। श्रेयसने काय झाले म्हणून त्यांना इशारा केला तर त्याने काही नाही अशी मान हलवत पान पलटले। श्रेयसने त्यांची बॅग घेतली आणि ते स्टेशन बाहेर पार्किंग लॉटमध्ये त्यांच्या कारजवळ आले। त्यांची टायोटा कारला पाहून सीमा एकदम इम्प्रेस झाल्या। ड्रायव्हिंग करत श्रेयसच्या अपार्टमेंटमध्ये आले। श्रेयस आणि सोनाली बँगलोरला शिफ्ट झाल्यानंतर सीमा प्रथमच त्यांच्या घरी आल्या होत्या। लग्नानंतर आपल्या जावयाने जी प्रगती केली होती ती पाहून त्यांना त्यांचा अभिमान वाटला। त्याच्या मेहनतीने त्याने जे कमवले होते आणि त्याचे व आपल्या मुलीचे लाईफ इतक्या छानपणे सेटल झालेले पाहून तिला